करायचं ना ते टेबल वगैरे त्याच्यासाठी वगैरे चल हाजर सिद्धं सुद्धं वणवीर चिनिन्दवर्णेमि चन्द्रमकरङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्सपरुवणं वोच्छम् मंदिर हे आपलं घर समजायला पाहिजे. घर स्वाध्याय हॉल असं ते पण मंदिर असू दे. जसं आपण मंदिरात किंवा आपल्या घरात जसं वागतो तसं मंदिरात करायला पाहिजे. हे माझं घर आहे असं समजायला पाहिजे. आपल्या असं बघून आपल्या घरात पोहण्याचा पण अंतर होतो. चल आपण काय बसा सगळे मध्ये टेबल जास्त असेल तर पाठीवर ठेवा, नाही तर मग तिथं हे करा पाठीवर पाठीवर सारखं झालं. बस करा दिसत गुणश्रेणी निर्जरेचं प्रकरण चालू होतं. गुणश्रेणी निर्जरेची किती स्थानं सांगितली? पहिलं कोणतं सांगितलं? प्रथमोक्षम सम्यक समितीची उत्पत्ती झाली त्या ठिकाणी. दुसरं श्रावक. तिसरं विरत म्हणजे संयम. ते संयम पहिलं सांगितलं. ते संयम नंतर संयम. त्याच्यानंतर काय चाललंय? अनंतावधी विसंयोजक. त्यानंतर दर्शन होण्याचं क्षपणा म्हणजे शाही समीप प्राप्त करतो त्या ठिकाणी. नंतर उपशम उपशम श्रेणी. नंतर उपशांत मोह. नंतर शपक श्रेणी जे 8 व 9 10 गुण असतात. त्याच्यानंतर शिव 12 गुण असतात. इथं दुसरे वर रिकाम आहे 3 जागा कोणाला यायचे ते नवे आहेत. मग ते आता इकडे लक्ष द्या. एकाग्रता टाकायची. तर हे 11 स्थानं सांगितली. ह्याच्यामध्ये गुणश्रेणी होते. तर त्यावेळेला गुणश्रेणी हे द्रव्य करण्यासाठी सगळ्या सत्तेतील द्रव्याचं काय केलं त्या ठिकाणी? आकर्षण. त्याला काय म्हणायचं? आकर्षण. म्हणजे सगळ्या सत्तेमध्ये जेवढं द्रव्य आहे त्यातलं एक भाग द्रव्य घेतलं. आकर्षण भागाचा भाग घेऊन आकर्षण भागाला एक असंख्य संख्या आहे तर त्याचा भाग दिला आणि पूर्ण द्रव्यामध्ये थोडं द्रव्य घेतलं आणि ते द्रव्य 3 मध्ये वाटून घेतलं. तर 3 आपण काय बघितलं तर पहिलं काय म्हटलंय ना? उदयावली. दुसरं काय आहे? गुणश्रेणी. तिसरं उपरितन स्थिती.
तर जे द्रव्य आपण घेतलं त्यातलं बहुभाग द्रव्य उपरितन स्थितीमध्ये दिलं. कोलेबोमाचा संख्या किंवा भागाचा भाग देऊन जे आलं त्यातलं बहुभाग म्हणजे जास्त उपरितन स्थितीमध्ये दिलं. आणि एक भाग राहिला त्यातलं पण एक भाग उदयावलीमध्ये आणि बहुभाग वनस्पतीमध्ये असे 3 विभाग केले. तर सगळ्यात जास्त द्रव्य कुठे आलं? उपरितन स्थितीमध्ये. परंतु त्यामध्ये उपरितन स्थितीमध्ये द्रव्य जास्त आहे, परंतु तिथं देण्यायोग्य जे स्थान आहे ते जास्त आहे. तर ही स्थिती किती आहे? अंतःपोळापोळी साधन. उपरितन स्थिती किती आहे? अंतःपोळापोळी. तर तिथं सगळीकडे वाटून द्यायचे आणि तर फक्त अंतर्मुख आयामामध्ये गुणश्रेणी म्हणजे किती आयाम? अंतर्मुख. आणि हे एक अवलीच आहे. तर इथं द्रव्य जास्त असलं तरी ते अनेकांना वाटून द्यायचं आहे, त्यामुळे प्रत्येकाला थोडा थोडाच भाग येणार. आणि इथं द्रव्य कमी आहे परंतु कमी वेळ द्यायचं आहे, कमी समयामध्ये, त्यामुळे द्रव्य एकेकाला जास्त येणार. जसं आता आपण म्हटलं की आपण आंबे आणले तर त्यातले उपरितन स्थिती म्हणजे आपलं आमच्या इथं जसं आश्रम आहे ना गुरुकुलमध्ये मुलं असतात, तर मुलं जास्त आहेत. तर समजा एक 200 आंबे आणले तर त्यातले बहुभाग कुणाला दिले? मुलांना दिले. ते किती दिले? 150 दिले. तिथं मुलं किती आहेत? 300. तर त्यातले 150 मुलांना गेले. मग प्रत्येकाला वाटतं किती येणार? अर्धा. आता राहिले 50. त्यातले 10 दिले नोकरांना, तर त्यांना आपण किती येणार? थोडे थोडे दिले. आणि 40 आहेत ते पाहुण्यांना दिले. पाहुणे किती आहेत? थोडे 4च आहेत. तर प्रत्येकाला किती येणार? 10. तर तिथं जास्त दिले दिसले परंतु प्रत्येकाला वाटणी कमी आहे. तर तसं इथं अंतःपोळापोळी सागरमध्ये द्यायचं आहे, त्यामुळे तर प्रत्येकाला जे येणार ते थोडं थोडंच येणार. आणि तिथं जे गुणश्रेणीमध्ये द्रव्य येईल ते किती येणार? असंख्यात पट येणार त्याच्यापेक्षा. आता ते दाखवते कसं येते ते. आणि इथं उदयावलीमध्ये थोडं मिळणार, तर ती आवडी पंक्ती कमी आहे आणि चेकिंग प्रमाणे द्यायचं. तर इथं देण्याचं जे विधान आहे कसं देतो इथं? इथं किती दिलं? बहुभाग. आणि इथं एक भाग जो ठेवला होता त्या एक भागाचा बहुभाग. आणि इथं किती दिलं? शेवटी राहिलेला एक भाग. त्या एक भागातला जो एक भाग, एक भागाचा पण एक भाग उद्यावलीमध्ये दिलं. जसं आपण 10,000 घेतले होते तर आपण इथं 8,950 दिले. इथं किती दिले? 850 दिले. आणि इथं किती दिले? 200 दिले. आता ह्या उदयावलीमध्ये जे द्रव्य मिळतंय तिथे जे कर्मक्रमांनी जातात तर तिथं देण्याचं विधान आहे चैकिंग क्रम म्हणतात त्याला. चैकिंग क्रम म्हणजे पहिल्यामध्ये जास्त दिलं तरी त्याच्या पुढं थोडं थोडं कमी. जसं आपण आदकरणामध्ये जी संख्या ती एक चयानं अधिक आहे तसे ते एक चयानं कमी करायची पुढं पुढं. तर तिथं पहिल्या ह्याच्यामध्ये किती देणार? सगळ्यात पहिल्या निषेकामध्ये पहिल्या निषेक म्हणायचं. त्या पहिल्या निषेकामध्ये किती द्रव्य मिळणार? तर ते काढण्यासाठी गणित सांगितलेलं थोडं की चयाचं प्रमाण काढायचं. चय किती आहे तर ते काढण्याचं सूत्र इथं वेगळं आहे. तिथं आदकरणामधलं चयाचं सूत्र वेगळं आणि इथलं हे जे गणित असते कर्माचं त्याच्यामध्ये वेगळं आहे. तर काय करायचं? सर्व द्रव्य आता हे नावं पुसू का? हे आता हे तुम्ही दिला असेल तर जिथे जागा करत आपल्याला ते जे सर्व द्रव्य म्हणजे तिथं अपकृष्ट द्रव्य जे घेतलेले आहे त्याला म्हणायचं ते जे देण्यायोग्य द्रव्य आहे ते घ्यायचे. इथं 200 की नाही उद्यावलीमध्ये देण्यायोग्य त्याला सर्व द्रव्य म्हणायचं. तर जे
आपण आता फक्त ह्यामध्ये कशी वाटणी होणार, हे उदयावली आहे. ह्या पहिल्या निशिकेमध्ये किती, दुसऱ्यामध्ये किती, असं हे चौथ्यामध्ये पाचव्यामध्ये किती किती देणार ते वाटणी काढायचे. तर सर्व द्रव्य म्हणजे उदयावलीमध्ये देण्यायोग्य द्रव्य ते घ्यायचे, ते सर्व द्रव्य. त्याला ह्याच्या जे लांबी असते त्याला भागायचं. आयाम, गच्छ, पद, आयाम, त्याचे किती आहे, एक आवली उदयावली आहे ना, म्हणजे हे किती असणार, लांबी आवली. मग सर्व द्रव्याला काय करायचं, तर आवलीने भागायचं. तिथे गच्छाने भागायचं कधी पण. तिथं आवली गच्छ आहे म्हणून आपण आवलीने भागलं, आवली गच्छ आहे म्हणून आवलीने भागलं. त्या आवलीने भागल्यानंतर जे येतं त्याला काय म्हणतात, मध्यम धन. कधी पण आपलं कुठलं पण द्रव्य आहे एक 10-12 जणांना वाटून द्यायचंय, मग त्याला आयामाने भागलं की मधलं द्रव्य येते बरोबर. समजा आता 10 संख्या आहे, त्याला आता त्याची जी बेरीज असेल 55 आहे समजा, त्या 55 एकूण सर्व द्रव्य आहे आणि 10 संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता त्याला आपण 10 ने भागलं तर किती येणार, 5.5. म्हणजे 5 आणि 6 च्या मधीला बरोबर 5.5. ती बरोबर मधली संख्या येते. एकूण जेवढे त्याच्यामध्ये समय असतील त्यातले बरोबर मधल्या समयातल्या संख्यांची बेरीज संख्या येणार तिथं. आता सर्व संख्या असल्या तर तिथं त्या दोनच्या मधली येणार, म्हणजे त्या दोघांना जोडायचं आणि अर्ध करायचं. 5 आणि 6 किती येणार, 11 आणि 11च्या अर्ध 5.5. असं म्हणजे कुठलं पण तसं हे तिथलं जे मध्यम असेल त्याला म्हणायचं मध्यम धन. हे पुन्हा त्याचं उदयावलीचे 8 समजले समजा, 8 मानले तर तिथं 4 आणि 5 हे दोघांची बेरीज करायची, त्याचे अर्ध करायचं. तर हे मध्यम धनाचं प्रमाण येणार बरोबर. आणि समजा विषम संख्या असेल, 9 असेल, 16 असेल, 15 असेल तर काय होणार, मधली संख्या घ्यायची. म्हणजे 7 15 आहे तर इकडे 7 इकडे 7 गेले म्हणजे मधला 8वा मधला, तर त्या 8व्याचे प्रमाण असेल त्याला मध्यम धन. हे काय आपल्याला काही याची गरज नाही, पण ते तुम्हाला भाव असेल तर मध्यम धन म्हणजे काय, म्हणजे मधल्या समयांची संख्या देणार. तर मध्यम धन फक्त चेक काढण्यासाठी हे सूत्र आहे, त्याच्यासाठी फक्त मध्यम धन काढायचं. आता ह्या मध्यम धनाला काय करायचं, आता इथं बरोबर संख्या ठेवत जाऊ आपण. उदयावलीचं सर्व द्रव्य किती मांडलं आपण, 200 आणि आवलीचं प्रमाण 8 मांडलं. तर मध्यम धन किती आहे इथं, 25 आले. म्हणजे आता आपण तुम्हाला दाखवते नंतर, म्हणजे लक्षात येते बरोबर. आता ह्याला काय करायचं, पुढचं सूत्र, मध्यम धनाला दोन गुणाने भागायचं आणि वजा गच्छ वजा 1/2. म्हणजे काय केले तर 2 गुणाने कशाला म्हणायचं, तर इथं जेवढे आपले गच्छ आहे त्याच्या दुप्पट करायचं. इथं गुणहानी नाहीये परंतु हे आवली प्रमाण आहे, तर त्याला दुप्पट करायचं. 2 गुणहानी म्हणजे 1 गुणहानीचं जे आयाम असतो त्याच्या दुप्पट, त्याला म्हणायचं 2 गुणहानी. त्याला निषेधार असं पण म्हणतात. त्याच्यात जे नाव लिहिलेलं असतं ते निषेधार असं लिहिलेलं, तर ते निषेधार म्हणतात. निषेधार वजा
गच्छ जे गच्छ असेल त्या गच्छामधून एक कमी करायचं आणि त्याला दोन्ही भागायचं. एक कमी गच्छाच्या अर्ध्यानं न्यून निषेध भागाने मध्यम धनाला भागले असता चयाचे प्रमाण येते. त्याचे प्रमाण एक कमी गच्छाच्या अर्ध्यानं न्यून असं कोण निषेध भाग त्याला काय म्हणतात दोन गुण. त्यांना मध्यम धनाला भागला असताना क्षय येते. जसं इथं मध्यम धन आपलं किती आले 25. आता दोन गुण आहे 8 च्या दुप्पट करायचं 16 आणि त्या 16 मधून गच्छ 8 आहे आपला. त्या गच्छातून 8 मधून 1 कमी करायचं. 8 वजा 1 भागिले 2. तर आता इथं 7 भागिले 2 झालं. 8 मधून 1 गेलं तर 7 भागिले 2. आता 16 मधून 7 भागिले 2 वजा करायचे. वजा करण्यासाठी काय करणार तिथं समान छेद करणार. 16 दोन्ही 32 करायचं आणि त्याच्यातून 7 वजा करायचे म्हणजे 25 32 16 गुणिले 2 केलं. स्टेप लिहिते पाहिजे तर नाही तर परत तुम्हाला गोंधळ होईल. 16 गुणिले 2 भागिले 2 वजा 7 भागिले 2 म्हणजे किती आले 16 आणि 32. 32 मधून 7 गेले 25. 25 भागिले 2. आता 25 भागिले 2 आहे तर 2 हा भागाकाराचा भाग हा तो गुणकार होतो. 25 ला 25 मध्ये 2 ने भागला आपण तर 2 काय होणार तिथं दिसतंय का तुम्हाला वरती येणार. पहिला स्टेप करून मग बरोबर 25 गुणिले 2 भागिले 25. 25 गेले किती राहिला 2. किती आला आपलं 2. काय काय केलं परत एकदा उदयावलीचं जे प्रमाण आहे ते सर्व द्रव्य उदयावलीमध्ये देण्यायोग्य जे द्रव्य ते सर्व द्रव्य त्या सर्व द्रव्याला काय केलं जेवढा आपला आयाम आहे की ते आवली गच्छ त्याने भागलं तर त्याला हे मध्यम धन आहे. आणि मध्यम धनाला पुन्हा 2 गुणांनी वजा गच्छ वजा 1 भागिले 2 याने भागायचं. मग ते आपण हे इथं लिहिलं 16 हे काय झालं 2 गुणांनी म्हणजे गच्छाचं दुप्पट करायचं. 16 वजा 7 बटे 2 तर त्याच्यातून वजा केल्यानंतर किती आलं ते उत्तर समछेद करून घेतला. तर छेद समान नसेल तर तिथं जो छेद असेल तो ह्याला गुणायचं पण आणि भागायचं पण म्हणजे ते समान झाली संख्या. त्यामध्ये काय बदल झाला नाही. 16 गुणिले 2 भागिले 2 गेले की जी संख्या आहे त्याच्यामध्ये किमतीमध्ये काही फरक पडला नाही. छेद समान झाला. 16 दोन्ही 32 आणि 32 मधून 7 गेले तर 25 राहिले. 25 भागिले 25 बटे 2 तर आता हे 25 आहे हे 25 आणि हे उत्तर जे आले ते 25 भागिले 2. मग 25 भागिले 2 हे आहे तर त्या भागाकाराचा भागाकार तो राशीचा गुणकार होतो म्हणून 25 गुणिले 2 वर गुणकारमध्ये गेला तर उत्तर किती आलं 2. हा काय निघाला क्षय निघाला. म्हणजे प्रत्येक समयात एवढं कमी मिळणार. पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयात 2 कमी दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये 2 कमी. हे सगळं 2 आपण दिसते तिथं वास्तविक गणितामध्ये किती आहे अनंत आहे. अनंताचं परमाणु अनंत आहे. आता हा क्षय काढल्यानंतर काय करायचं आता ही मानवी संख्या करून काढलेलं. हा हे मानवी संख्या मानलेली ते वास्तविक गणितात तर असेल त्या दिवशी दाखवलं तर तुम्हाला समय प्रबद्ध जे गुण आणि गुणित काही कमी आणि एका कर्माचं 7 आणि एक आपल्याला मध्ये ज्ञानावर करायचं घ्यायचं एका आपल्या कर्माचे घ्यायचे तर 4 ने भागलं. कारण 4 ज्ञानावराचे केले आहेत ना मध्ये ज्ञानावर शुद्ध ज्ञानावर अवधी ज्ञान अनंत ज्ञानावर 4 निर्देश खाती द्रव्य येते. आणि मग त्याला हे आता हे सर्व आता हे आपण आकर्षण भागाने भागायचं. हे एक भाग द्रव्य पुन्हा त्याला विपरीत स्थितीमध्ये द्यायसाठी पल्ल्याच्या असंख्याकाव्य भागाने भागायचं. एक भाग द्रव्य हे उद्यावली आणि गुणश्रेणी दोन्हीमध्ये देणे होते आणि त्यातलं उद्यावलीमध्ये देण्यासाठी असंख्याक लोकांना भागायचं.
एवढ्या असंख्यात लोकांनी पाहिलं की हे 200 आपण जे मांडले ना ते खरोखर एवढे आहे. अर्थसंकल्प बघितलं खरोखर आपण जे म्हणतो ना गणित असंख्याकाचं गणित, तर त्या असंख्यात वेळ आणि समय प्रबोध म्हणजे असंख्यात समय प्रबोध आहे. ह्याच्यावर आपल्याला भाव असं म्हणतं की असंख्यात समय प्रबोध कसं येते उत्तर, तर ते उद्यावलीमध्ये एवढे देणे होते. मग ह्याला काय करायचं, फक्त आवडी जी आहे तर आवडी त्यांनी काय मांडलेले 4 मांडलेले, हे 4 ने भागलं हे मध्यम धन आलं. आवडीची संतुष्टी 4 मांडली तर ते मध्यम धन आलं. असंच ठेवायचं फक्त. आणि त्याला 2 गुण हानीचा किती आहे 16 वजा आवडीचं प्रमाण काय 4 वजा 1 वर घ्यायचं आणि अर्ध. हे पण इथंच येणार पुढं, त्याच्या पुढे संख्या येणार. हा छेद, त्याला काय म्हणायचं छेद, तसंच ठेवायचं, त्याला काय करायचं नाही काही नाही. आणि मग ते छेद आल्यानंतर आता त्या छेदाला 2 गुण हानीने गुणलं की पहिल्या समयामध्ये तिथं द्यायचं किती द्रव्य द्यायचे 200 पैकी तिथं पहिल्यामध्ये किती देणार, ह्यापैकी हे उद्यावलीमध्ये देण्यामध्ये आहे द्रव्य त्यातलं हे छेदाचं प्रमाण आहे. तर किती छेद पहिल्याच्या मध्ये देणार, तर तिथं सूत्र आहे छेद गुणिले 2 गुण हानी. 2 गुण हानी बरोबर प्रथम निषेकामध्ये देण्यायोग्य द्रव्य. हे सगळं कोणी न करता ऑटोमॅटिक बरोबर होते. हे सगळं ते कोण करते का, एवढं परमाणु घ्यायचे उद्यावलीमध्ये द्यायचे, हे सगळं कोण करते का, परंतु ऑटोमॅटिक तेवढे परमाणु त्या उद्यावलीच्या पहिल्या समयामध्ये उद्या येणार, दुसऱ्या समयात त्याच्यापेक्षा कमी येणार. हे सगळं जसं कॉम्प्युटर ऑटोमॅटिक करते काम तसे ऑटोमॅटिक आहे कॉम्प्युटरचं. हे काय छे, तर आता इथं आपलं किती आलेलं आहे द्रव्य, छे किती आला 2 आलेले. हे खाली दिसत नाही ना तुम्हाला, वरती 2 गुणिले 2 गुण हानी म्हणजे किती 16 म्हणजे किती आलं 32. तर त्या आपण जे मांडलेले 200 आहे त्यापैकी 32 काय होणार पहिल्या समयामध्ये देण्यायोग्य. पहिल्या समयामध्ये किती देणार 32, दुसऱ्या समयामध्ये त्यातलं किती देणार 2 कमी म्हणजे चे 2 आहे चे मांडलेलं किती देणार 30. तिसऱ्या समयामध्ये आणि चौथ्या समयामध्ये आता वर लिहितं मी नाहीतर इथं खाली हा 2 2 चं कमी 24 22 20 8 झाले 1 2 3 4 5 6 7 8. तर ह्या 8 समयामध्ये एकचे कमी असं दिलं. वास्तविक गणितामध्ये आवडीच्या असंख्या समय त्या सगळ्या असंख्या समयामध्ये एकचे कमी आपण असं दिलं जातं, म्हणजे आपोआप येते ऑटोमॅटिक. त्या समयात तेवढे परमाणु उद्याला येणार, हे तो नियम ठरतो त्यांच्यामध्ये. देणं धर्मामध्ये ते जातं तो घ्यायचं. आता हे पूर्ण हे सगळं बेरीज केलं तर किती येणार 200. 200 ची जर पाहिजे झाली किती, आणि मध्यम धन बघायचं मधलं 2 ची बेरीज करा 26 आणि 24 किती झाले 50. 50 अर्ध केलं तर 25. मध्यम धन किती आलं 25. असं मध्यम धनाचं ते भाव. तर उद्यावलीमध्ये आता पुढं पण अजून पुढं खूप वेळा तुम्हाला शिकायचं. हे आता फक्त एकदा तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल, पुन्हा पुन्हा अजून लक्षात येईल की कुठं पण ज्यावेळेला छेद क्रमानं द्रव्य दिलं जातं असं सांगतात आणि तो आयाम निश्चित असेल तर त्याच्यामध्ये देण्याचं विधान असं आहे की त्या सगळ्या द्रव्याला गच्छाने भागायचं, मध्यम धन येतं, त्या मध्यम धनाला 2 गुण हानी वजा गच्छ वजा 1 भागिले 2 ने भागायचं आणि त्याचं जे उत्तर आलं ते छेद. आणि ते किती छेद 2 गुण हानी प्रमाण छेद ते पहिल्या निषेधामध्ये द्यायचे. त्यातलं मग एक चे कमी पुढं दिलं जातं. असं हे छेद प्रमाण द्रव्य कुठं दिलं जाते उद्यावलीमध्ये. ह्याचा पुस्तक इथं हे 200 दिला आपण द्रव्य, त्याचा आकार कसा झाला का असा झाला. एवढं जास्त मिळालं ना पहिल्यापेक्षा, त्याला आता
गुणश्रेणीमध्ये किती द्यायचं आहे तर बहुभाग द्रव्य एक भाग उद्यावलीमध्ये देणार एक भागाचा बहुभाग कुठे द्यायचा आहे गुणश्रेणीमध्ये म्हणजे किती नातीचा असंख्यात लोक काल परवा सांगितलं होतं बहुभाग काढण्यासाठी काय करायचं ज्या संख्येला आपण भागलं त्या संख्येमध्ये एक कमी करून गुणायचं त्या संख्येला म्हणजे तो बहुभाग येतो उदाहरण सांगितलं होतं ना 100/10 याचा बहुभाग काय येतो काढायचं असेल तर तिथं 9 ने गुणायचं 10 ने भागलं तर 9 ने गुणायचं 5 ने भागलं तर 4 ने गुणायचं कमी करून गुणायचं की तो बहुभाग येतो म्हणून इथं ह्या अलौकिक गणितामध्ये एकदम सोपं असतं की किती असंख्यात लोकांना भागले त्याचा बहुभाग किती येतो काय हिशोब करायची गरज नाही त्या असंख्यात लोकांमध्ये एक कमी करून गुणा करायचा म्हणजे हा बहुभाग झाला म्हणजे ह्याच्यावरूनच लक्षात येतंय की ते गुणश्रेणीमध्ये देण्यायोग्य द्रव्य जे आहे ते किती आहे असंख्या समयप्रबद्ध प्रमाण आहे तर ह्या टेबल काही कमी डेटून आणि गुणित समयप्रबद्ध आहे हे असंख्या समयप्रबद्ध आहे पुन्हा ह्याला हे असंख्या लोकांना गुणलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे भागात छोटेच आहेत त्याच्यापेक्षा म्हणून ते असंख्या समयप्रबद्ध प्रमाण द्रव्य आहे आणि हे कसं केलं जातं तर गुणित रूपाने दिली उच्चैकिक प्रमाण दिलं आपण कमी कमी दिलं आता इथं कसं देणार गुणश्रेणीमध्ये असंख्यात गुणित रूपाने दिलं पहिल्या गुणश्रेणीचा जो पहिला निश्चयिक त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा उद्यावलीच्या शेवटच्या निश्चयकामध्ये जे दिलेलं जाईल त्याच्या असंख्यात पट द्रव्य असणार त्या गुणश्रेणीच्या पहिल्या समयामध्ये इथं जे उद्यावलीमध्ये मिळालेलं आहे ना ते समयप्रबंधाचा असंख्यातावा भाग आहे एका उद्यावलीमध्ये एकामध्ये जे मिळालं नाही एका समयप्रबंधाचा पण कमी भाग आहे असंख्यातावा भाग आणि एका गुणश्रेणीमध्ये मिळणार ते किती आहे असंख्यात समयप्रबंध प्रमाण एवढं द्रव्य आहे माझ्यापेक्षा किती असंख्यात पट आहे आता किती ह्याच्यात कसं द्यायचं हे प्रमाण असंख्यामध्ये देण्यासाठी पद्धती काय आहे देण्याची तर त्याला जसं आता आपण वाटण्या करतो की नाही तसंच हे वाटणे सगळे धर्माच्या वाटणे आपण धनाच्या वाटण्या करतो आणि दुसऱ्या संपत्तीच्या वाटण्या करतो सोनं चांदी भांडी ह्याच्या वाटण्या करतो इथे कर्माची वाटणी करतात आता ह्या एकेका निषेकामध्ये गुणश्रेणीमध्ये किती द्रव्य मिळणार तर त्याला द्यायची वाटणी कशी तर ह्याचा जो शलाका म्हणतात त्याला त्याची बेरीज करायची पहिला सगळ्या शलाकांची काय करायची बेरीज म्हणजे ह्याला आपण एक कोणतं पण जे देणार ते एक प्रमाण मानून घेतात पहिल्या समयात जे देणार ते काय म्हणणार एक प्रमाण कुठलं पण 100 द्या 1000 द्या लाख द्या काय पण द्या तर त्याचं एक प्रमाण एक शलाका झाली आता तिथं जे देणार त्याच्यापेक्षा पुढच्या समयात किती देणार असंख्यात पट मग त्या असंख्यात जो गुणकार आहे तो तिथे घ्यायचा आता इथं आपण 4 मांडला असंख्याचा गुणकार किती मांडला वास्तविक गणितामध्ये असंख्याचा इथं 4 मांडला तर दुसऱ्या समयात देणार त्याच्यापेक्षा असंख्यात पट म्हणजे 4 शलाका देणार इथं जे काय देणार त्याच्या चौपट इथं देणार त्याच्या चौपट त्याच्या पुढच्या समयात देणार आणि त्याच्या चौपट त्याच्या पुढच्या समयात देणार आता आपण हे गुणश्रेणीचं प्रमाण 4च मानून चालूया कारण हे मोठं गणित आपल्याला हे पुढे पुढे खूप मोठं होत जातं त्यामुळे याचं आयाम 4 मानला गुणश्रेणीचं आहे किती वास्तविक अंतर्मूर्त तर त्याचं आपण मानलं किती 4 ते गुणा करायचंय 4 ला 4 गुणिले 4 करणार म्हणजे 16 येणार आणि पुन्हा 16 ला 4 ने गुणणार म्हणजे 64 येणार म्हणजे 1 गुणिले 4 पुन्हा 4 गुणिले 4 पुन्हा 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 64 येणार तर हे गुणकार गुणित पटीने देणार ना इथं जे देणार त्याच्या असंख्यात पट होतं दुसऱ्या जे देणार त्याच्या असंख्यात पट तिसऱ्यामध्ये जे येणार ते असंख्यात पट त्याच्यात म्हणजे आता आपण समजा की 4 भावांच्या वाटणीत एकाला 1 भाग येणार आहे एकाला 4 भाग येणार आहेत एकाला 16 भाग येणार आहे एकाला 64 भाग येणार आहे तर असं त्या चौघांना जे येणार आहे प्रमाण त्या सगळ्याची बेरीज करायची म्हणजे 1 4 16 64 यांची बेरीज केली आपण
तर किती होणार 64 आणि 16 80 80 84 आणि 85 म्हणजे आपल्याला 85 भाग करायचे आहेत एकूण त्याच्यामध्ये. त्यातला एक भाग पहिला देणार, 4 भाग दुसऱ्याला, 16 भाग तिसऱ्याला, 64 भाग चौथ्याला असं होतं. म्हणून त्याला काय करायचं, ह्याला म्हणायचं शलाकांची बेरीज करणं. हा, ह्या शलाका झाल्या, ह्या सगळ्या शलाकांची बेरीज केली आणि जी बेरीज येईल त्याला जे आपण तिथं गुणश्रेणीमध्ये देण्यायोग्य द्रव्य आहे, जसं आता उदाहरणार्थ आपण किती मांडले 850 गुणश्रेणी असं सूत्र लिहायचं, गुणश्रेणीमध्ये देण्यायोग्य द्रव्य भागिले शलाका. मी थोडं थोडक्यात गुणश्रेणी देय द्रव्य देण्यायोग्य द्रव्य भागिले काय करायचं शलाका, शलाकांची बेरीज त्यानं भागायचं. तर एका शलाकेचं प्रमाण येणार, त्यानं भागलं काय येणार, एक शलाका म्हणजे किती येणार, तर इथं 850 हा आहे गुणश्रेणीमध्ये देण्यायोग्य द्रव्य आणि शलाकाचं प्रमाण आता किती झालं 85 म्हणजे किती आलं इथं 10 म्हणजे एका शलाकेचं प्रमाण आलं 10. मग आपण इथं पहिल्या समेत किती देणार 1 गुणिले 10, एकच शलाका द्यायची नाही तर 1 गुणिले 10. दुसऱ्यामध्ये किती देणार 4 गुणिले 10 आणि इथं देणार 40 नंतर 16 गुणिले 10 160 आणि 64 गुणिले 10 किती देणार 640. ही 850 ची वाटणी झाली. 850 गुणश्रेणीमध्ये उदाहरण आहे हे 850 वास्तविक गणितामध्ये हे जे आहे ना हे प्रमाण हे गुणश्रेणीमध्ये देण्यायोग्य प्रमाण आहे. तर तिथं पहिल्यांदा काय केलं आपण की गुणकारांची बेरीज केली. पहिल्यामध्ये 1 गुणकार देणार, दुसऱ्यामध्ये 4 देणार, तिसऱ्यामध्ये 16 देणार, चौथ्यामध्ये 64 देणार. तर त्या सगळ्या गुणकारांची काय करायची, किती भाग करायचे ते बेरीज करायची आणि त्या बेरजेनं त्या देण्यायोग्य द्रव्याला भागायचं की एका शलाकेचं प्रमाण येणार आणि मग त्या आपापल्या शलाकेला त्या संख्येने गुणायचं की त्या निषेधातलं द्रव्य येणार. तर हे सगळं 850 झालं. परत 10 40 160 आणि 640 बेरीज करत किती झाले 850. तिथं वास्तविक गणितामध्ये गुणश्रेणीमध्ये देण्यायोग्य द्रव्य मग आता शलाकेचं प्रमाण किती आहे 85. तिथं मानलेलं बळ संदृष्टी 85 आहे. तर ह्याला 85 ने भागायचं एका शलाकेचं प्रमाण आहे 85 मानली संदृष्टी. आणि मग पहिल्यामध्ये किती देणार 1 शलाका देणार, तिथं पण तेच मानलेलं आहे, हेच संदृष्टी ठेवलेली आहे. एक दुसऱ्यामध्ये त्याच्यात 4 फक्त 4 करायचं. तिथं 4 केले की दुसऱ्यामध्ये देणार, तिथं 16 केले की तिसऱ्यामध्ये, 64 केले की शेवटच्या मध्ये. एवढं करायचं. एवढ्याची संतुष्टी होते. जास्त म्हणायला पाहिजे गुणश्रेणी मानायचं हे सगळं कल्पितच गणित आहे ना, परंतु ते कसं ते हे हिशोबच आहे पाहिजे 4 पट संख्या मोठी होत जाते म्हणून ते अंतर्भूत मोठं आहे आणि अवली छोटी आहे. हे संख्यात अवली आहे ही फक्त एक अवली आहे. उद्यावली म्हणजे एकच अवली आहे आणि ही संख्यात अवली आहे. परंतु ते आपल्याला फक्त कल्पना यावी म्हणून ते अंक संदृष्टी असते, ही खरी नसते. फक्त आपल्याला ते कसं असते द्रव्य हे कल्पना येण्यासाठी हे अंक संदृष्टीने सांगितलं. म्हणजे हे वास्तविक हे करायचं अर्थसंदृष्टीचं. मग तिथं ते द्रव्य आला ते कसं आलं गुणश्रेणीमध्ये समजलं का? काय परत एकदा सांगू, सोपं आहे. तुमच्या घरच्या वाटणी लक्षात ठेवा, लक्षात येते. सगळ्याला समान वाटणी नसते. कोण मोठा आहे त्याला जास्त मुलं आहे त्याला जास्त मिळते, दुसऱ्याला कमी मिळते, तिसऱ्याला कमी, असं प्रत्येकांना वाटणी कमी आहे. किंवा आता तुमचं सामूहिक कोणतं तर कार्यक्रम असेल तर तुमचं मंडळ असतं ना, त्याच्यामध्ये पण आपण वाटणी करतो सगळ्यांना.
तर सगळ्या समान असते नाही, ज्यांचे जेवढे आहे ते सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची आणि सगळ्या एकूण द्रव्याला भागायचं आणि जेवढं एक प्रमाण येतं तेवढं आपापल्या शलाकेनं गुणायचं म्हणजे त्या त्या निश्चित समयामध्ये देण्यायोग्य द्रव्याचं प्रमाण येतं. हे गुणश्रेणीमध्ये असं दिल्यानंतर काय होणार, हा तिथं 10 दिलं म्हणजे 40 म्हणजे चौपट झालं, ह्याच्यापेक्षा 160 दिलं, ह्याच्यापेक्षा 740 दिलं, ह्याचा आकार एवढा मोठा झाला निषेकांचा. द्रव्य वाढवणे तिथं जे आहे मुळामध्ये त्याच्या असंख्यात्पट हे दिलेलं द्रव्य तिथं जे आहे ना अगोदर 8 त्याच्या ह्याच्यापेक्षाही दिलेलं असंख्यात समयप्रबद्ध प्रमाण दिले. इथे समजा एक समयप्रबद्ध प्रमाण आहे तर हे दिलेलं द्रव्य असंख्यात समयप्रबद्ध आहे. मग ज्या वेळेला ही उद्यावली संपेल, ही गुणश्रेणीचा पहिला समय येईल त्याला त्या जीवाला एकदम उदय किती आला, असंख्यात समयप्रबद्धांचे कर्ण पुन्हा दुसऱ्या समयामध्ये त्याच्यापेक्षा असंख्यात पट समयप्रबद्धांची गुणश्रेणी त्याच्यापेक्षा तिसऱ्यामध्ये असंख्यात समयप्रबद्ध वाढते, असंख्यात गुणित होत गेले आणि त्याच्यापेक्षा चौथ्या समयात असंख्यात गुणित होते. अशा प्रकारे असं केल्याशिवाय कर्म संपणार कसे, जे पूर्वी बांधलेले कर्म आहे असं हे 13व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयापर्यंत होतच राहते. ते सगळं सुरू आहे 6व्या गुणस्थानापासून निर्जन व्हायला, परंतु येणं पण सुरू आहे ना 13व्या पर्यंत, त्यामुळे पूर्ण लवकर संपत नाही. जर येणं बंद झालं असतं पूर्ण तर लवकर संपलं असतं, परंतु येणं बंदच नाही. त्यामुळं प्रत्येक समाला निर्जन होऊन सुद्धा शेवटी 13व्या गुणस्थान शेवटी 14व्या गुणस्थान शेवटपर्यंत ना ते उद्या चालूच आहे सगळं. गुणश्रेणी आयन बनायला अंतर्मुहूर्त लागणार, गुणश्रेणी आयन बनायला अंतर्मुहूर्त लागणार. हे इथं बनणं तिथं पहिल्या समयापासून सुरूच झालं ना. जिथं कुठं पण आता आपण प्रथम सम्यक म्हटलं तिथं पहिल्या समयापासून बनणं सुरूच झालं. इथं तर आपण करण्यापासून बनणं सुरूच आहे, परंतु प्रथम सम्यकाची ज्याला उत्पत्ती झाली त्याला जे द्रव्य आकर्षण करून घेणार ते असंख्यात पट घेणार पहिल्यापेक्षा. पहिलं जे अपूर्वकरण आणि मुक्तीकरणामध्ये घेतलं द्रव्य त्याच्यापेक्षा त्या प्रथम सम्यकाची उत्पत्ती झाल्यानंतर पहिल्या समयात जे द्रव्य घेणार आकर्षण करून ते असंख्यात पट घेणार आणि मग प्रथम सम्यकापेक्षा ज्याला बेसैनी होईल त्याला जे द्रव्य तो आकर्षण करून घेणार ते त्याच्यापेक्षा असंख्यात पट द्रव्य घेणार. सत्यमतच म्हणजे ते असंख्यात पट कर्माची निर्जरा ते 11 गुणस्थान आपल्याला त्याच्यात दिले नाही. 11 जी स्थानं दिलेत आपण त्या प्रत्येकामध्ये पूर्वीपेक्षा असंख्यात पट द्रव्य आकर्षण करून घेतो आणि तिथे सुद्धा अंतर्मुहूर्तापर्यंत प्रत्येक समयात पहिल्या समयापेक्षा असंख्यात पट आकर्षण करून घेणार. जसे ते उदाहरणार्थ आपण पहिल्या समयात 1000 घेतले, दुसऱ्या समयात त्याचे असंख्यात पट जे 40,000 घेणार, त्याच्या तिसऱ्या समयात त्याच्यापेक्षा 4 पट म्हणजे असंख्यात पट असं तिथं प्रत्येक समयात पण असंख्यात पट निर्जरा म्हणजे निर्जरा करण्यासाठी घेणार आणि तर देणार सुद्धा हे असंख्यात पट घेणार. जे काय करायचं झालं की जे आकर्षण करून घेतलं द्रव्य ते जे 11 स्थान आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा दुसऱ्या स्थानामध्ये असंख्यात पट घेतो. त्या परिणामाची शुद्धी अनंत गुणी असल्यामुळे असंख्यात पट घेतो आणि तिथं जे घेत असताना पहिल्या समयात घेत त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात असंख्यात पट, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या समयात असंख्यात पट हे घेतलं द्रव्य आकर्षण करण्यासाठी आणि तिथं जे गुणश्रेणीमध्ये दिलं द्रव्य त्यातलं ते सुद्धा प्रत्येक समयात कसं देणार असंख्यात पट देणार. ते जे घेतलेलं त्यातलं द्रव्य सगळ्यात कमी पहिल्या समयात देणार, त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात असंख्यात पट, त्याच्यापेक्षा तिसऱ्या समयात असंख्यात पट, त्याच्यापेक्षा चौथ्या समयात असंख्यात पट अशा अंतर्मुहूर्त आयामामध्ये असंख्यात पटीनं ते द्रव्य देतो. म्हणजे मग जीवाला ज्याला हा समय येतो त्याला तिथे ती निर्जरा होते त्याची कर्माची, कारण तिथे हे द्रव्य सगळं असं झालेलं आहे मोठं आकाराचं. म्हणजे आता हे इथं दिलं ह्याचा अर्थ काय की एवढं द्रव्य ह्या समाज उदयाला येणार हा नियम ठरला. हे काय द्रव्य इथे बसत नाही कुठं आकाराने, जिथं तिथं आत्म्याच्या प्रदेशात सगळीकडे आहे, परंतु हा नियम ठरला की ह्या समाज एवढं द्रव्य उदयाला येणार, ह्या समाज एवढं येणार, ह्या समाज एवढं येणार उदयाला. मग तो समय आला की तेवढं द्रव्य उदयाला येऊन निघून जातं म्हणजे निर्जरा होते त्याची, म्हणजे आपलं कर्ज फिटतंय.
मग कर्ज कसं भेटणार? अशी गुणश्रेणी निर्जरा झाली तर आपलं थोडं डोक्यावरचं वजन कमी होणार. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मग परिणामांची विशुद्धी करायला पाहिजे. आणि परिणामांची विशुद्धी कशी होणार? अध्यात्माच्या द्वारे. म्हणजे ज्याला आपण भेद विज्ञानाच्या द्वारे आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो, त्याला परिणामांच्या अंतरंगामध्ये एवढी विशुद्धी वाढत जाते की हे सगळं ऑटोमॅटिक होते. तिथं काय आपल्याला टेन्शन नाही, तिथं समजलं नाही तर टेन्शन येते, परंतु तिथं करण्यासाठी समजण्याची गरज नाही. तिथं फक्त गरज कशाची आहे? परिणामांच्या विशुद्धीची. कशाची? मंदता. करून आपलं जेवढं परिणाम विशुद्ध होतील तेवढं ते कर्मांची निर्जरा आपल्या आपोआप ऑटोमॅटिक होत जाते. आता ती त्यांचे पशु आहेत, त्यांना काही समजते काय गणित, परंतु त्यांची सुद्धा असंख्यात निर्जरा होते. ते सुद्धा सम्यक प्राप्त करतात, ते संयमी होतात, आनंदामध्ये विसर्जना करतात. तर त्यावेळेला त्यांची सुद्धा ही अशी निर्जरा होते. त्याला माहित नसलं तरी सुद्धा होते. एखादा जीव आहे अज्ञान म्हणजे मंदबुद्धी आहे, तर ह्याच्याबद्दल वगैरे काही कळत नाही, तर सुद्धा त्याला कोण असतील त्याच्या जीवनामध्ये होणार. कारण तर त्यांनी जर परिणामाची विशुद्धी केली, शिवपती मुलींना काहीच पाठवत नव्हतं, पण तो मोक्षाने गेले की नाही. जेवढं प्रयोजन थोडंसं समजलं तरी पुढे जाऊ शकतो. परंतु आता आपल्याला जाणण्याची शक्ती आहे, तर तिथं हे जाणलं असताना आपल्याला त्याची महिमा येते, आणि महिमा आली की आपण ते करण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणून हे सगळं सरळ शिकायचं. हे शिकल्यानंतर आपल्याला काय असेल बघा, संयुक्त झालं केवढी कर्माची निर्जरा होते, देसाई धारण केलं केवढी कर्माची निर्जरा होते, पुढच्या पुढच्या इतकी निर्जरा होते. तर मग आपल्याला हे करायला पाहिजे अशा प्रकारे प्रेरणा ह्याच्यातून मिळते कर्माविषयी ज्ञान. आणि त्यामुळे मग काय होतं? जीव ते करण्यासाठी प्रेरित होतो, प्रवृत्त होतो. म्हणून सगळं शिकायचं. आणि गणित शिकल्याशिवाय भाव असं होत नाही आपल्याला. आणि आता उपरित स्थितीमध्ये जे भोगभाग द्रव्य आहे, तर तिथं हे असंख्य गुणहानी आहे तिच्यामध्ये. उपरित स्थितीमध्ये तर तिथं द्यायचं द्रव्याचं प्रमाण काय? तिथं फक्त 1.5 गुणहानीला भाग द्यायचा. तिथं जे देण्यामध्ये द्रव्य आहे ना, त्याला 1.5 गुणहानीला भाग द्यायचा की पहिल्या निश्चिका ते नैवेद्य द्रव्य. तिथंही थोडंच मिळणार. तिथं उदयावधीमध्ये शेवटच्या समयात मिळालं त्याच्यापेक्षा इथं असंख्यात पट. म्हणजे असंख्यात पट उदयश्रेणीच्या शेवटच्या समयापर्यंत असंख्यात पट होत गेलं द्रव्य. आता त्याच्यानंतर पहिलं उपरित स्थितीचा पहिला निषेध तिथं द्रव्य किती मिळणार? त्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी. कारण का तिथं भोगात पडलं तर थोडं थोडं मिळणार आहे सगळ्यांना, आणि ते पण कसं मिळणार आहे? चैकिक प्रमाणे. त्यामुळे त्याचा आशय येणार. ही सगळी रचना तयार झाल्यानंतर हे पूर्ण याप्रमाणे उद्याला येणारच. आता त्याच्यामध्ये पुन्हा ते त्या वेळेला जसे परिणाम होतील त्याला अनुसार बदल होत जाते. पण जी गुणश्रेणी रचना तयार आहे ती तशीच राहणार नाही, पण ती पूर्ण उद्याला येणारच काय का असं. आता ते सांगितलं की आता तू समजा जीव, आता आपण देसाई मार्ग गेल्यानंतर ही गुणश्रेणी केली आणि ही अवस्थित असते, आणि तो समजा तो चूक होऊन पहिल्या गुणस्थानात आला, तर तिथं गुणश्रेणीचं द्रव्य कुठं उदयाला येणार? पहिल्या गुणस्थानात येणार. उदयाला तर येणार, परंतु ते पहिल्या गुणस्थानात येणार. हे गुणश्रेणी म्हटलं की नरकात गेलं सुद्धा येते उदयाला. नाही, 4थ्यातनं 5व्यात गेलं तर गुणश्रेणी रचना झाली, अजून वाढणार का त्यामध्ये? ही गुणश्रेणी तिथं 4थ्यामध्ये तयार झाली होती. 4थ्यामध्ये ही प्रथम समेकरच्या निमित्ताने झाली, आणि 5व्यामध्ये पण गुणश्रेणी ती छोटी आहे, त्याच्यापेक्षा ती छोटी होणार. ते सांगितलं ना, द्रव्य असंख्यात पटीने वाढत जात आहे, आणि जो काळ आहे तो संख्यात कमी होत जातो. प्रथम समेकरची जी गुणश्रेणी त्याच्यापेक्षा देसाईमाची गुणश्रेणी त्याची संख्यात कमी, त्याच्यापेक्षा संख्यात कमी विरकाची, त्याच्यापेक्षा संख्यात कमी अनंताला नदीच्या दिसण्याची, अशी छोटी छोटी ही गुणश्रेणी आणि छोटा छोटा होत जातात. परंतु द्रव्य तिथं खूप मिळणार. आयाम छोटा झाला आणि द्रव्य असंख्यात पट आहे. मग एकेकामध्ये जे मिळणार ते तिथं जे मिळालं त्याच्यापेक्षा असंख्यात पट मिळणार पुढच्या गुणामध्ये. 4थ्या गुणस्थानामध्ये ती रचना तयार झाली गुणश्रेणीची. आता त्यानंतर ती अंतर्मूर्त ती गलित अवशेष आहे, त्या अंतर्मूर्तामध्ये संपून जाणार.
आणि तू तिथं पुढे राहणार नाही. लगेच 5व्या पुनस्थानात गेला तर 5व्या पुनस्थानात गेलं तर तिथं उदयाला येते त्याच्याबरोबर संयमाबरोबर तिथली करणार ना तिथे पुनस्थिती त्याच्यामध्ये मी आढळणार देसैमाचे आढळणार त्याच्यामध्ये. मग देसैमातून मुली झाला तर ते देसैमाच्या बरोबर ती सकल सैमाची पण आढळणार. मग तिथं जे पहिला दिलेलं द्रव्य ते उद्याला येणार त्याच्याबरोबर त्या सकल सैमाबरोबर. ते लब्धीसाठी खूप छान स्पष्ट होते त्याच्यामध्ये पुढे राहतात. हे अशा प्रकारे फक्त काय लक्षात आलं गंभीर झालं काय आवडलं मला हे नाही सगळं आपोआप होणार आहे. फक्त समय प्राप्त करा म्हणजे सगळं आपोआप होणार आहे. फक्त तिथं द्रव्य असंख्यात पटीने उदयाला येण्यासाठी ती गुणस्त्रांची रचना झाली. गुणस्त्रांची रचना झाली म्हणजे ह्या समयामध्ये एवढं द्रव्य उदयाला येणार हे ठरलं. मग तिथं त्या गुणस्थानात गेला की ते असं आपोआप ऑटोमॅटिक सगळं होणार आहे. म्हणजे तर हे 3 मध्ये फक्त द्रव्य दिलं उदयावलीमध्ये गुणश्रेणीमध्ये नाही. उदयावलीमध्ये कसं दिलं चैनिक क्रमाने पहिल्यामध्ये जास्त दुसऱ्यामध्ये कमी कमी आणि गुणश्रेणीमध्ये पहिल्यामध्ये जे एकूण ह्याच्यापेक्षा उदयावलीपेक्षा जास्त परंतु ह्याच्या पुढच्या ह्याच्यापेक्षा कमी आणि तर मग वाढतं दिलं. किती वाढतं दिलं असंख्यात पटीनं वाढत गेलं द्रव्य आणि पुन्हा उपरितल स्थितीमध्ये ज्याला द्यायचं त्याला पुन्हा ह्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी देणार आणि पुढे कसं देणार एक चेक कमी शेवटच्या अतिस्थापनावली सोडून तिथपर्यंत एक चेक कमी देणार. अशा प्रकारे हे द्रव्य देण्याचं गुणश्रेणी आयाम कसा बनतो गुणश्रेणी कशी होते हे समजण्यासाठी हे गणित समजून घ्यायचं. आता पुढचे 2 काटा राहिले आज संपवायचं तुम्हाला तुम्ही काय करायचं म्हणजे परवा दिवशीपासून आपलं नवीन अध्याय 2च गाथा आहे. सिद्धांचं स्वरूप आता 14 गुणस्थानाचं स्वरूप सांगितल्यानंतर जे गुणस्थानाच्या आधीत पण जीव आहे. आपल्याला काय वाटतंय की आपल्यासारखे जीव आहे सगळे परंतु आपल्यापेक्षा वेगळे संसाराच्या आधीत झालेले असे पण जीव आहेत आपल्यासारखे. त्या जीवांचं वर्णन करण्यासाठी 2 गाथा आहेत. 68 नंबरची गाथा सीधी भूतानि रंजनानिच्छा अट्टगुणांकित किच्छा लोयकनिवासिनो सिद्धा सिद्धांची 7 विशेषण दिलेले. सिद्ध जीव कसे आहेत बरोबर सगळ्या उलट आपलं पर्यायपेक्षण. आपण पण द्रव्यापेक्षण तसंच आहे परंतु पर्यायपेक्षण बघितलं तर अट्टविह कम्मवियना काल आपण गुणस्थानाचं बघितलं ना सिद्धांची सगळे विशेषण कशी येणार 8 कर्मानं रहित आहेत. ज्याचा आपण संसार अवस्थेमध्ये 8 कर्माने सहित आहोत परंतु ज्या वेळेला 8 कर्मांचा नाश होऊनच ते सिद्ध झाले तर ते 8 कर्माने रहित आहेत. सीधी भूता कशा आहेत ते शीतीभूत शांत शीतल झाले. आपलं सगळं आता कसं दिसतंय व्यवहारामध्ये सगळं संपले सगळं आपुलता सगळं परंतु ते सिद्धालयामध्ये कसं आहे जीव सगळे शांत आहे परम शांत झाले. कारण का आपुलतेचं काही कारणच झाले नाही. मोहाचा प्रभाव झाला. आपुलता सगळी कशामुळे आहे मोहामुळेच आहे ना आणि मोहाचा अभाव झाला म्हणजे पूर्ण शांत झालेले आहे. म्हणजे अशी आपल्याला अवस्था प्राप्त होण्यासाठी हे सिद्धांचं स्वरूप समजणं अत्यंत आवश्यक आहे. ही सिद्ध कसे आहे अत्यंत शांत आहे म्हणजे सगळं निरंजना अंजन रहित आहे. अंजन म्हणजे सगळं मन द्रव्य कर्म भाव कर्म मनोकर्म या सगळ्या मलाला रहित आहे.
कारण सगळ्याचा ताबा झाला ना त्यांच्या ठिकाणी. निरंजन आहे आणि कशा आहेत नित्य, जे सदैव आहे, कधी त्यांचा नाश होणार नाही. सिद्धांत एकदा सिद्धपर्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांचा नाश होत नाही. नंतर 8 गुणांना सहित आहे. सिद्धांच्या आधी पण तुम्ही शिकलाय ना, सम्यत्व, चारित्र, चारित्र नाहीये तिथं, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य, अव्यापादत्व, अवगाहनत्व, अभंगत्व आणि सूक्ष्मत्व आणि महाभूतत्व. तर अशा 8 गुणांनी ते संपन्न आहे. त्या 8 कर्मांचा अभाव झाल्यापेक्षा 8 गुण सांगितलेले आहेत. आणि कशा आहेत ते कृतकृत्य, म्हणजे आता काय करायचं शिल्लक राहिलेलं नाही. आपलं झालं का कृतकृत्य, सगळं करायचं राहिलं झालं. तर आम्हाला पण खूप वाटतंय इकडे यावं, परंतु अजून काय करायचं, आमचं संपलंच नाही अजून. सगळं अजून राहिलेलं आहे. मुलांचे लग्न राहिले, मुलींचे लग्न राहिले, त्यांचे बाळपण, सगळं त्यांना शिकवायचं, सगळं अजून राहिले. तर हे सगळे अकृतकृत्य त्या संसार अवस्थेमध्ये. आणि जे कृतकृत्य झाले म्हणजे काही करण्यायोग्य त्याला राहिलंच नाही. कारण का सगळ्या कर्माचा आणि शरीराचा अभाव झाल्यानंतर काय करण्यायोग्य राहिलं त्यांना. सगळं करायचं आहे तर आपल्या शरीराचंच करायचं आहे ना, आणि आपल्या संसाराचं, परंतु त्यांना काही नाही. दोयक्त निवासी म्हणजे कशाचे, लोकांच्या अग्रभागी, म्हणजे लोकांपेक्षा वर हे काढतात की मोक्ष सिद्धशिला, त्याच्या पण एकदम हातनुवादवाल्यामध्ये त्या लोकांवर निवासी आहे, जे आपण सिद्धशिला काढतो. तिथे सिद्धशिला नाहीये, खाली आहे सिद्धशिला, परंतु एवढ्याच भागामध्ये तिथं स्थित आहे. जेवढी सिद्धशिला आहे, जेवढं अडद्वीप आहे आपला, तेवढ्याच भागामध्ये तिथं लोकांच्या अग्रभागामध्ये तनुवातवर आहे. त्याच्या खाली घनवातवर आहे, घनोदरी वातवर आणि घनवातवर, असे 3 वातवर आहेत. त्यातल्या सगळ्या शेवटी म्हणजे लोक त्यांचं पूर्ण लोकांच्या अग्रभागाला टेकलेले आहेत. डोकं आहे का सिद्धांना, काय काय डोकं, तर त्यांचे जे डोक्याचे तिथं आत्मप्रदेश आहेत ना, ते तिथं टेकलेले. आत्म्याचे प्रदेशच त्या आकाराने आहेत, फक्त शरीर नाही, डोकं नाही, हात नाही, पाय नाही, काही नाही, परंतु ह्या आकाराचे आत्मप्रदेश त्या ठिकाणी, त्यातला फक्त काय निघून गेलेलं आतलं शरीर निघून गेलेलं आहे. आणि जो फक्त आत्मप्रदेश आहे ते तिथं ते साच्यामध्ये मेन टाकल्यानंतर जे मेन विकून टाकलं तर तो काय राहतो, फक्त आकार नाही. तसं त्या आत्मप्रदेशांचा हा आकार त्या ठिकाणी राहिलेला आहे. नंतर लोकांच्या अग्रभागामध्ये निवास करणार आहेत आणि कसे आहेत, सिद्ध आहेत, म्हणजे त्यांना आता कार्य त्यांचं सगळं संपन्न झालेलं आहे म्हणून ते सिद्ध आहे. आता ही जी विशेषणं दिलेली आहेत, 7 विशेषणं, ते कुणाच्या अपेक्षेने दिलेले आहेत, तर त्यांचं वर्णन पुढच्या काठीमध्ये केलेलं आहे. सदशिव संघो मक्कडी, सदशिव संघो मक्कडी, बुद्धो नैयायो वैसेसी, बुद्धो नैयायो वैसेसी, ईश्वर मंडली दंसन, ईश्वर मंडली दंसन, विदूषणं कयं एदं, विदूषणं कयं एदं, सदशिव संघो मक्कडी, बुद्धो नैयायो वैसेसी, ईश्वर मंडली दंसन, विदूषणं कयं एदं. आता ही 7 विशेषणं तिथं 7 किंवा 8 मत म्हणा, अन्य मताचं खंडन करण्यासाठी दिलेले आचार्य असतात. त्याचं स्वरूप पण झालं सिद्धांचं, आणि ह्याच्याद्वारे जे दुसऱ्यांची मान्यता आहे ते पण खंडित होते. अन्य मतीचे आहे. पहिले जे विशेषण दिले 8 कर्माला रहित आहे, ते कुणासाठी दिलेलं आहे, तर आचार्य सांगतात ते त्याच्याद्वारे दिलेलं म्हणजे त्याच्याद्वारे अमुक मताचं खंडन होते. तर पहिलं जे मत आहे त्याच्याद्वारे सदाशिव आणि एक याज्ञिक मत पण दिलेलं आहे आचार्याने, तिथं गाठीमध्ये दिलेलं आहे, ते टीकेमध्ये दिलेलं आहे. ते सदाशिव आणि याज्ञिक मताचं खंडन होते. तर ते काय म्हणतात की संसारी जीवाला कधी मुक्तीच होत नाही. सदैव कर्म फलानं कशा म्हणते,
एक पहिले जे आधुनिक मत आहे ते म्हणतात की संसाराच्या जीवाना कधी मुक्ती होत नाही, आणि दुसरं सदाशिव मत आहे. तर ते एकाच ह्याचे दोन केले तिथं. ते सदाशिव मतवादी काय म्हणतात की जीव सदैव कर्मफलानं अस्पृष्टच आहे, म्हणजे तो रहितच आहे, सदा मुक्तच आहे, त्याला मुक्त होण्याची गरजच नाही. जसं आपण शुद्ध निश्चयाने म्हणतो ना की जीवाचं स्वरूप कसं आहे, मुक्त आहे, तर ते वास्तविकच काय म्हणतात, सदा मुक्त म्हणतात. तर म्हणून त्यांच्यासाठी ह्या विशेषणाच्या द्वारे त्यांचं निराकरण होतं त्या मताचं, असं मानणाऱ्यांचं. ते संसाराच्या कधीच मुक्त होत नाही, तर इतर आठ कर्माला वेगळे दिले, म्हणजे त्यांचं काय झालं, आपोआप निराकरण. दुसरे म्हणतात की सदाच मुक्त आहे, परंतु आता आठ कर्माला रहित झालाय, तर पहिला आठ कर्माला सहित होता, सदा मुक्त नव्हता जीव, हे सिद्ध होते. दुसरं शांत स्वरूप आहे सिद्ध, असं सांगितलं. त्याच्यावरून काही जण काय म्हणतात की हे सांख्य मत. दुसरं शितीभूत ह्याचं खंडन कोणाचं निराकरण झालं, सांख्य मताचं. सांख्य मतवादी काय म्हणतात की प्रकृती आणि पुरुष अशी दोन तत्व मांडले. त्यामध्ये जी प्रकृती आहे त्यालाच बंधाने मोक्ष आहे, आत्म्याला बंधाने मोक्ष आहे. आत्मा बंध मोक्ष दोन्हीने पण भेटते. सुख दुःख कुणाला होतंय, जसं आपण एक कर्म आणि आत्मा म्हणतो की नाही, तसं त्याने प्रकृती एक तत्व मांडले. त्या प्रकृतीलाच काय होतंय, सगळं बंध पण होतोय आणि सुटका पण कोणाची झाली, प्रकृतीची. आत्मा तर बांधा पण गेला नाही, मुक्त पण नाही, असं म्हणतात. तर आत्माच शांत स्वरूप आहे, त्या ठिकाणी हे सांगून सुख दुःख कुणाला आहे, आत्म्याला आहे, हे सांगितलं. तिसरं निरंजन विशेषण दिलेलं आहे, म्हणजे कर्म मनाला रहित आहे. तर एक मस्करी मत आहे, मस्करी मताचं खंडन होतं. ते काय म्हणतात की मुक्तात्मा कर्मफलाच्या संसर्गानं पुन्हा संसारामध्ये येतो, संसारामध्ये पुन्हा येतो, पुन्हा तो हे शरीर वगैरे धारण करतो, असं म्हणतात. तर त्यांचं खंडन निरंजन म्हणजे नवीन कर्मांजनानं रहित झालेले आहे, त्याला पुन्हा नवीन कर्मांचा बंध होणार नाही. नंतर सांगितलं की नित्य आहे सिद्ध. तर ह्याच्यावर बौद्ध मताचं खंडन होते. बौद्ध मत काय आहे, क्षणिकवादी आहे. ज्ञान संतानाचा अभाव म्हणजे मोक्ष म्हणतात, आणि प्रत्येक क्षणाला पुन्हा नाश होत असं म्हणतात. म्हणजे पूर्ण नाश म्हणजे ते बौद्ध मानतात. परंतु सिद्ध भगवान कसे आहेत, नित्य आहे, याच्यावर त्यांचं निराकरण होते. पुढे सांगितलं की आठ गुणांना सहित आहे. नैयायिक वैशेषिक असं मत आहे की गुणांचा विक्षेप म्हणजे मोक्ष असं म्हणतात. बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, संस्कार असे 9 गुण मांडलेले आहेत त्या आत्म्याचे. आणि त्या 9 आत्म्याच्या गुणांचा उच्छेद होणं म्हणजे नाश होणं म्हणजे मोक्ष, म्हणजे बुद्धीचा पण नाश होणं म्हणजे मोक्ष असं म्हणतात. तर इथं 8 गुणांना सहित आहे, त्याच्यामुळे त्यांचं काय झालं, निराकरण. या गुणांचा नाश, समजा गुणाचा नाश झाला तर असं कोणाला मोक्ष पाहिजे, तुमचं सगळं ज्ञान नष्ट होणार, तुमचं सुख नष्ट होणार, मोक्ष पाहिजे नसतं कोणाला, असं कोणीच इच्छिणार नाही. आणि काय सांगितलं, कृतकृत्य आहे. त्याच्यावर काय झालं, ईश्वरवादी जे आहे, ईश्वर सदा मुक्त असून सुद्धा काय करतो, सगळ्या जगाचं निर्माण करतो. मग आता जगाचं निर्माण करण्याची त्याला बुद्धी होते, म्हणजे ईश्वर कसा आहे, अजून अकृतकृत्य, कृतकृत्यता नाही, असं त्याचा अर्थ होतो. कृतकृत्य आहे त्या अक्षरांविषयावर विशेषणावर ईश्वरवादींचं निराकरण होतंय. ईश्वरवादी काय म्हणतात की ईश्वर सदा मुक्त असून सुद्धा जगाचं निर्माण करण्यामध्ये तो आदर करतो. ते सांगतात ना, धर्मस्य ज्ञाने भवति भारत, त्यामध्ये संभवामी युगे पुन्हा युगामध्ये येतो, जन्म घेतो. कशासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माचा प्रचार करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं म्हणतात. मग कृतकृत्य तुम्ही झाल्या मग पुन्हा कशा तुम्हाला करण्याचे भाव होतात नाही. तर तिथं सिद्ध कृतकृत्य, पुन्हा ते संसारामध्ये येत नाही, त्याने जन्म पण घेत नाही. तर ते पूर्ण कृतकृत्य म्हणजे काय, करण्यायोग्य सगळं घेऊन टाकलं, म्हणजे काय करण्यायोग्य राहिलं नाही, त्याला म्हणतात कृतकृत्य. वेळ झाला पटपट सांगतो. लोकाग्र निवासी, शेवट काय सांगितलं, लोकाच्या अग्रभागामध्ये निवास करतात.
याच्यावरून मांडलिक मताचं काय होते खंडन होते. मांडलिक मतवादी काय म्हणतात की परमात्मा वर वर ऊर्ध्वगमन स्वभाव आहे त्याचा, तर तो थांबतच नाही कधी पण, वर वर जातच राहतो. ऊर्ध्वगमन स्वभाव आहे मग कशात थांबेल तो, सारखं वर 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 जातच राहतो असं म्हणतात. तिथं त्या लोकांच्या अग्रभागावर स्थित राहतो असं मानत नाही. मग त्यांचं निराकरण याच्यावर होतं की सिद्ध कुठेपर्यंत ऊर्ध्वगमन करतात तिथपर्यंत ते लोकांचा अंत आहे तिथपर्यंत. त्याच्यावर पुढे जातात का नाही, एका समयामध्ये त्या लोकांच्या अग्रभागामध्ये जाऊन निवास करतात, त्याच्या पुढे ते जात नाही. ह्या मतांचं निराकरण त्या विशेषणांच्या द्वारे होतं. आणि असे सिद्ध जीव आपल्यासारखेच ते पण जीव आहेत परंतु आपल्यासारखे संसारी नाही, ते कसे आहेत मुक्त आहेत. तर हा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे काही सांगतात त्याच्या उलट सिद्धांचं वर्णन येईल म्हणून याला सिद्धांत ग्रंथ म्हणतात. याला सिद्धांत ग्रंथ काय म्हणतात की प्रत्येक अधिकाराच्या शेवटी सिद्धांचं वर्णन येते. सिद्धांच्या वर्णन ज्याच्या अंती आहे ते सिद्धांत. आता पुढे पूर्वादिवशीपासून जीव समास अधिकार दुसरा सुरू होईल आणि सोपा आहे. अत्यंत पहिल्या सुरुवातीचं एकदम सोपाच आहे. त्यामध्ये जीवाचे भेद प्रभेद सगळे सांगितले. उद्या भैया घेतले चेतन, उद्या चेतनबाईंचा त्रास असेल जास्तीचा एक्स्ट्रा, तुम्हाला जे जे कच्चं झालं ते सगळं खूप होणार. जाना हमें शुद्ध चैतन्यमय जीव झाले, आम्ही ज्ञान व आनंद स्वभावी आहे, मी परम शांत आहे, नित्य आहे, आम्ही अनादि सिद्ध आहे, शुद्ध एको नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोके सवसाहुणं, नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, जीवांचं ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय जीव कळल्याशिवाय आपण त्याचं रक्षण कसं करणार. कुठं कुठे जीवाचे उत्पत्ती स्थान आहे, किती किती जीव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात, हे सगळं आपल्या लक्षात आलं तर त्या क्रियेचं महत्व कळलं. का पाणी गाळायचं आपण, काय गाळली काही जीवाची नुकसान करायची नाही, या सगळ्या गोष्टी ते जीव समास अधिकारमध्ये आपल्याला चांगलं लक्षात येणार आहेत. म्हणून सगळ्यांनी या आणि दुसऱ्यांना येणाऱ्या पण घेऊन या. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे कोण असतील, सासू सुना जाऊ नंदा, त्या सगळ्यांना घेऊन या.